रिलेशन बघितलेलं होतं. सो नेक्स्ट पॉइंट कडे जाऊ आपण. हेनरीज लॉ. हेनरीज लॉ आपल्याला असं सांगतो की सोल्युबिलिटी आणि प्रेशर यांचं काय रिलेशन आहे गॅस च्या सोल्युबिलिटी बद्दल. सोल्युबिलिटीचा आणि प्रेशरचं काय रिलेशन आहे कालच आपण बघितलेलं होतं तिथं वरती. इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सोल्युबिलिटी ऑफ गॅस. काय होत असतं जर प्रेशर इन्क्रीज केलं सोल्युबिलिटी इन्क्रीज होती, कारण प्रेशर इन्क्रीज केलं की व्हॉल्यूम कमी होतो गॅसचा. व्हॉल्यूम कमी झाला की तो सॉल्व्हंट मॉलिक्युल्सच्या मध्ये जी गॅप आहे त्या गॅपमध्ये जास्त इझिली बसू शकतो. त्यामुळे जास्त नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स अकोमोडेट करता येतात. म्हणजेच त्याचा अर्थ काय सोल्युबिलिटी इन्क्रीज झाली. सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर. प्रेशर ऑफ गॅस इज इक्वल टू साइन दिलं तर के येईल. काहीतरी कॉन्स्टंट येईल तिथं प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. दिस प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट विल बी कॉल्ड ॲज हेनरीज लॉ कॉन्स्टंट. आता हेनरीज लॉ कॉन्स्टंटला जर डिफाईन करायचं झालं तर कसं आपण डिफाईन करणार आहे. हेनरीज लॉ कॉन्स्टंटला डिफाईन करायचंय काय होणार. एस इज इक्वल टू के वेन पी इज इक्वल टू 1. म्हणजे आपण के ला डिफाईन कसं करणार. हेनरीज लॉ कॉन्स्टंट इज डिफाईन्ड ॲज सोल्युबिलिटी ऑफ गॅस वेन प्रेशर इज 1 atmosphere. आपण न्यूमरिकल सॉल्व्ह करू. सर हा सर ते तुम्ही आता प्रेशरचं ते स्टेटमेंट लास्ट मध्ये ते समजलं नाही. मी तसं म्हणलं एस इज इक्वल टू के इंटू पी. हे बरोबर आहे का. हो सर. तर एस इज इक्वल टू के कधी होईल. ते प्रपोर्शनची साइन काढून इक्वल टू ची साइन टाकली तेव्हा. नाही 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 एस इज इक्वल टू के कधी होईल. इथं पी आहे ना अजून दॅट पी शुड बी इक्वल टू 1. बरोबर आहे का. त्यावेळेला एस इज इक्वल टू के येईल. ओके. बरोबर. म्हणजे के ला डिफाईन काय करता येईल आपल्याला. के ला डिफाईन असं करता येऊ शकेल की के इज इक्वल टू एस. दॅट इज के इज इक्वल टू सोल्युबिलिटी वेन प्रेशर इज इक्वल टू 1. ओके सर. ओके सो न्यूमेरिकल सॉल्व्ह करू आपण. बघा बरं फर्स्ट न्यूमेरिकल ॲट 25 डिग्री सेल्सिअस काहीतरी कॉन्स्टंट टेम्परेचर घेतलंय. हेनरीज लॉ कॉन्स्टंट इज व्हॅल्यू दिलेली आहे के इज इक्वल टू ही व्हॅल्यू आहे. कॅल्क्युलेट सोल्युबिलिटी ॲट 2 atm प्रेशर ॲट 25 डिग्री सेल्सिअस. म्हणजे ओरिजिनल जे टेम्परेचर होतं तेच टेम्परेचर आहे. सोल्युबिलिटी कॅल्क्युलेट करायची. के ची व्हॅल्यू दिली आहे पी ची व्हॅल्यू दिली आहे एस विचारलेला आहे. बघू आपण व्हॅल्यूज लक्षात ठेवूया. के इज इक्वल टू 1.33 इंटू 10 raised to -3. युनिट काय होतं त्याचं मोल्स पर लिटर पर एटीएम. त्याच्यानंतर प्रेशर इज इक्वल टू 2 atm and solubility is equal to question mark. S is equal to K into P.
2 मार्क्सना एवढं सिंपल विचारलं जातं. एक गोष्ट अजून याच्यात, काही वेळेला हा के जो दाखवला आता त्याला के एच सुद्धा म्हणलं जातं, हेनरीज कॉन्स्टंट म्हणून तो एच यूज करतात काही वेळेला, म्हणजे एस इज इक्वल टू के एच पी असं फॉर्म्युला काही वेळेला लिहितात. आता तुम्ही जर केपी म्हणून लक्षात ठेवलेलं असेल तर त्यांना फरक पडत नाहीये. डिलीट करतो. नेक्स्ट बघू. सोल्युबिलिटी ऑफ इथेन गॅस 0.92 इंटू 10⁻³ आहे. म्हणजे एस ची व्हॅल्यू दिली आहे, पी दिलाय, के कॅल्क्युलेट करायचं किंवा के एच इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. पण आता प्रॉब्लेम काय बघा, हे ग्रॅम पर डेसिमीटर क्यूब आहे, हे मिलीमीटर एच जी आहे प्रेशर, आणि हेनरीज लॉ कॉन्स्टंट त्याचे युनिट असे, तर आपल्याला कन्व्हर्जन्स लागणार आहेत. ओके, ग्रॅम पर लिटर जे दिलेलं आहे, ग्रॅम पर डेसिमीटर क्यूब, त्याचं कन्व्हर्जन आपल्याला मोल्स मध्ये करून घेतलं पाहिजे आधी, म्हणजे ते मोल्स पर लिटर होईल. मग मोल्स करण्यासाठी, ग्रॅमचं कन्व्हर्जन मोल्स करण्यासाठी आपल्याला मोलर मास माहिती पाहिजे. इथे नाही, मोलर मास कळू शकतो का त्याचा? कळू शकतो. करूयात कॅल्क्युलेट. 0.92 इंटू 10⁻³ ग्रॅम्स पर लिटर, त्याच्यानंतर 1000 मिलीमीटर एच जी. ठीक आहे, बघू. काय काय दिलंय ते आधी लिहितो. एस ऑफ इथेन, मुद्दाम इथं ते C2H6 लिहून ठेवतोय, म्हणजे आपल्याला मोलर मास साठी त्याला यूज करता येईल. सर बोल रे. MMHG युनिट काय आहे? आणि माझं काल थोडं मिस झालेलं. मिलीमीटर एच जी म्हणजे 760 मिलीमीटर्स ऑफ मर्क्युरी इज इक्वल टू 1 ATM. ओके सर. सोल्युबिलिटी दिलेली आहे, त्याच्यानंतर काय दिलं होतं, प्रेशर दिलंय. काय होईल, 24 + 6 30. फर्स्ट स्टेप, सोल्युबिलिटीला आपण कन्वर्ट करून देऊ. सेकंड स्टेप मध्ये मिलीमीटर ऑफ मर्क्युरीला कन्वर्ट करू ATM मध्ये.
काय व्हॅल्यू येते सांगा जरा. One 1.315. थर्ड स्टेप KH कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके. ओके. डिलीट करतो. नेक्स्ट बुक. Fish generally needs oxygen concentration in water at least 3.8 milligram per liter for survival. म्हणजे याचा अर्थ काय होत असतो, हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिजन निडेड इन वॉटर, याचा अर्थ काय आहे, दॅट इज सोल्युबिलिटी ऑफ ऑक्सिजन इन वॉटर. मिनिमम एवढी असली पाहिजे, म्हणजे डिझॉल्व्ड ऑक्सिजन एवढा असला पाहिजे. सोल्युबिलिटी काय असेल ते असेल. व्हॉट पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन अबव वॉटर इज निडेड, म्हणजे आपल्याला P इज इक्वल टू क्वेश्चन मार्क असं विचारलंय. पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन याचा अर्थ होत असतो की बाकी कितीही गॅसेस असू देत, त्यातल्या ऑक्सिजनचं प्रेशर किती पाहिजे. जेवढे गॅसेस वेगवेगळे असतील त्या प्रत्येकाचं काहीतरी प्रेशर असणार आहे, त्यातल्या ऑक्सिजनचं कॉन्ट्रीब्युशन किती टोटल प्रेशर मध्ये, ते म्हणजे P इज निडेड फॉर सर्व्हायव्हल ऑफ फिश. Given solubility of oxygen in water at 0 degree Celsius and 1 atm partial pressure is, म्हणजे हे solubility व्हॅल्यू दिलेली आहे. बघा काय करणार आता. बघा स्टेप वाईज विचार करायचा आहे आपल्याला. कॅल्क्युलेट काय करायला सांगितलेलं आहे,
आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलंय पी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन विचारलेलं आहे. सोल्युबिलिटी दिलेली आहे. सोल्युबिलिटी या युनिटमध्ये ही युनिट सेम आहे का बघा. नाहीये, म्हणजे आपल्याला चेंज केलं पाहिजे. काय चेंज केलं पाहिजे? कुठलं नॉर्मल युनिट आहे? नॉर्मल युनिट हे आहे. म्हणजे आपल्याला याला चेंज केलं पाहिजे. म्हणजे मिलीग्रॅम पर लिटरच्या ऐवजी आपल्याला मोल्स पर लिटर कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. मग मोल्स पर लिटर कॅल्क्युलेट करण्यासाठी मोलर मास माहिती पाहिजे. माहिती आहे का मोलर मास? माहिती आहे, ऑक्सिजन आहे. O2 म्हणजे किती? 32. बघा एक एक गोष्ट आपण कन्सिडर करू. एक एक काय येत आहे? 3.8 मिलीग्रॅम पर लिटर. त्याच्यानंतर 0 डिग्री सेल्सिअस अँड 1 ATM प्रेशरच्या वेळची सोल्युबिलिटी माहिती आहे. ठीक आहे. सर रिक्वायर्ड कॉन्सन्ट्रेशन मिलीग्राम मध्ये. हा मिलीग्रॅम आहे का? येस येस. पण ते 3.8 मिलीग्रॅम होतं ना रे. मी त्याच्यासाठी बहुतेक हे 10⁻³ केलं. हो 3.8 आहे. 3.8 होतं ना. हा मी ते ग्रॅम मध्ये कन्वर्ट केलं त्याला ऑलरेडी. अजून काय सांगितलं होतं? हे जे टेम्परेचर आणि प्रेशर दिलंय ते सोल्युबिलिटीच्या वेळेला घेतलेलं टेम्परेचर आणि प्रेशर आहे. आपल्याला विचारलंय पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू क्वेश्चन. किती येते सांगा?
ओके 0.118. ओके, आता सेकंड स्टेप आणि थर्ड स्टेप नीट समजून घ्या. आपल्याला सोल्युबिलिटी दिलेली आहे, त्यावेळेचं प्रेशर एवढं सांगितलंय. ओके, आपल्याला ही पण सोल्युबिलिटीच काढायची आहे. ही जी आहे दिस इज ऑल्सो सोल्युबिलिटी ऑफ ऑक्सिजन बट ऍट डिफरंट प्रेशर. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला हा डेटा यूज करून आपल्याला KH ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येईल आणि ती KH ची व्हॅल्यू या डेटासाठी यूज करता येईल. म्हणजे बघा काय करतोय मी, म्हणजे पहिलं S इज इक्वल टू KH इंटू P. Therefore KH is equal to S upon P. What is S? This solubility. What is P? This pressure. कारण या दोन वेळचा या प्रेशरच्या वेळेला ही सोल्युबिलिटी असं सांगितलेलं होतं. KH ची व्हॅल्यू मिळेल. थर्ड स्टेप, KH ची आता मिळालेली व्हॅल्यू यूज करू. हेच आहे ना, S हेच आहे. याला आपण काय म्हणूयात, SO2 असं म्हणतो. फॉर SO2 नीट लिहा, नाही तर ते सल्फर डायऑक्साईड वाटेल. असं बोला. ती आपण सॉल्युबिलिटी O2 ची काढली तिथं 0.118 इंटू 10⁻³ येणार ना? हो, येणार ना. बरोबर, हे राहिलंय तिथं. करेक्ट आहे, करेक्ट आहे. बरोबर आहे फ्रेंड. काय आन्सर? ओके, 0.054 येतोय सर. 0.536 का? ओके. आणि दुसरं आन्सर काय सांगितलं मला? 0.054. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉइंट कडे जाऊ. आता डिलीट करतो. सर हा, ते 0.054 काय होतं? दोन मला आन्सर सांगितली गेली, 0.0536 आणि 0.054. ओके.
ओके, नेक्स्ट आता कन्सेप्ट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज याचा अर्थ अशा कुठल्याही प्रॉपर्टीज विच डिपेंड ओनली ऑन अमाऊंट ऑफ सोल्यूट. सोल्यूट कुठलं आहे त्याच्यावर डिपेंड नाही करणार आहेत. सोल्यूट कुठलंही असू देत, काही नाही फरक पडत. फक्त सोल्यूटचे नंबर ऑफ पार्टिकल्स किती आहेत त्याच्यावर डिपेंड करतं. म्हणजे अमाऊंट ऑफ सोल्यूट याच्यावर डिपेंड करणाऱ्या ज्या प्रॉपर्टीज असतील त्यांना म्हणलं जाणार आहे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. ओके, फक्त काय आपल्याला लक्षात घ्यायचंय, अमाऊंट ऑफ सोल्यूट. सॉल्व्हंट जर सेम घेतला, सोल्यूट कितीही चेंज केले पण त्याचे जर नंबर ऑफ पार्टिकल्स सोल्यूटचे सेम असतील तर त्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजची व्हॅल्यू सेम येत असते. तर काय भानगड आहे थोडस बघूयात आपण नेमकं काय आहे. बघा, एक्झाम्पल्स दिलेले आहेत प्रॉपर्टीजची. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट अँड ऑस्मॉटिक प्रेशर. या 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आत्ता आपल्याला सिलेबसमध्ये आहेत. या सोडून अजून काही असतात. फॉर एक्झाम्पल सरफेस टेन्शन. ओके, सो आता आपल्याला या 4च बघायचे. या 4 सगळ्यात महत्वाच्या प्रॉपर्टीज आहेत कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज पैकी. आणि एकदम सिंपल आहे. एकदा एकाचं रिलेशन आपल्याला कळलं की सेम रिलेशन्स आपल्याला सारखी यूज करायची. बघूयात आपण नेमकं काय करायचं ते आपण समजून घेऊ. एक्सप्लेन द टर्म वेपर प्रेशर. बघा, आता वेपर प्रेशर याचा अर्थ काय होणार आहे बघा. थांबा, डायग्राम इथंच काढायची का मी अजून बघितलेलं नाही. मी जनरल एक्सप्लेन करतोय. एक्सप्लेनेशन आधी समजून घ्या. बघा, याच्यामध्ये काहीतरी सॉल्व्हंट घेतलाय आपण. कुठलाही सॉल्व्हंट असेल, एनी सॉल्व्हंट. वॉटर आहे समजा. तर वॉटर कंटिन्युअस इव्हॅपोरेट होत राहतं. त्याच्यासाठी टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस झालं पाहिजे असं काही नाहीये. ऍट रूम टेम्परेचर ऑल्सो वॉटर इव्हॅपोरेट्स. आणि मग हे वॉटरचं इव्हॅपोरेशन झालं की याचे व्हॉल्यूम कमी कमी होत जातं लिक्विडचं. मग जर आपण असं काम केलं, याला क्लोज करून टाकलं, लीड लावलं कुठलं तरी, तर काय होणार आहे, इव्हॅपोरेशन होईल. इव्हॅपोरेशन झाल्यानंतर इथं लीडला कोलाइड करतील त्याचे पार्टिकल्स वेपर्सचे आणि मग त्यांचं कंडेन्सेशन होईल. आणि मग कंडेन्स झालं की ते परत लिक्विफाय होईल आणि लिक्विड स्टेट मधले खाली पडतील परत ड्रॉप्स. ओके, सो इनिशियली लिक्विड जास्त आहे, त्याच्यामुळं लिक्विड जास्त असल्यामुळं रेट ऑफ इव्हॅपोरेशन जास्त असेल दॅन रेट ऑफ कंडेन्सेशन. म्हणजे इव्हॅपोरेशनचा रेट जास्त होईल. मग हळूहळू काय होईल, लिक्विड वॉटर कमी कमी होत जाईल. म्हणजे रेट ऑफ इव्हॅपोरेशन कमी कमी होत जाईल. ऍट द सेम टाइम वरती कंडेन्सेशन हळूहळू वाढत जाणार आहे, कारण हळूहळू तिथं वरती वेपर्स जास्त कलेक्ट होत जातील आणि मग ते कंडेन्सेशनचा रेट वाढेल. सो एक इक्विलिब्रियम अचीव्ह होईल ऍट विच रेट ऑफ इव्हॅपोरेशन विल बिकम इक्वल टू रेट ऑफ कंडेन्सेशन. आता दोन्ही रेट्स ज्या वेळेला इक्वल होतील त्यावेळेला आता दोन्हीचे अमाऊंट सेम असतील. लिक्विड शिल्लक राहिलेलं आणि वेपर्स त्याचे त्या वेसेलमध्ये कलेक्ट झालेले. सो गेशियस स्टेट मधलं सॉल्व्हंट आणि लिक्विड स्टेट मधलं सॉल्व्हंट याचे अमाऊंट आता कॉन्स्टंट राहील ऍट इक्विलिब्रियम. अशा वेळेला या सरफेस वरती असलेलं याचं प्रेशर, वेपरचं प्रेशर, याला म्हणायचंय वेपर प्रेशर. काही प्रॉब्लेम येतोय का याच्यात? नाही सर. ओके, सो ऍट इक्विलिब्रियम वेपर्सनं टाकलेलं लिक्विड वरचं प्रेशर, याला आपल्याला म्हणायचंय वेपर प्रेशर. ओके, डिलीट करतो. आता हे डायग्राम एक मिनिट तुम्हाला जरा बघून घेऊ देत. आपल्याला इथं काय डायग्राम लागणार आहे, एक्सप्लेनेशन. ओके, आत्ताचीच ठीक आहे. हेच होते, आत्ताचीच डायग्राम काढायचे. क्लोज्ड वेसल घ्यायचंय.
डिलीट करतो. एक एकच मिनिट. हो हो थांबलो. स्वराली हो इक्विलिब्रियम पाहिजे. रिझन असं आहे की इफ देर इज नो इक्विलिब्रियम आणि आपण जर वेपर प्रेशर कॅल्क्युलेट केलं तर ते वेगळं येईल ना, काहीतरी दरवेळेला वेगळं येईल. बरोबर आहे. सो आपण एखाद्या ओके सर. एखाद्या लिक्विडचं पर्टिक्युलर लिक्विडचं वेपर प्रेशर ची व्हॅल्यू सांगण्यासाठी इक्विलिब्रियम इम्पॉर्टंट आहे. इक्विलिब्रियम नसताना वेपर प्रेशर नसेलच का? वेपर प्रेशर असेल ना. असणार आहे काहीतरी असणार आहे, बट दॅट विल बी ऍट डिफरंट कंडिशन्स. आपण एक कॉन्स्टंट कंडिशन घेण्यासाठी आपल्याला काहीतरी घेतली पाहिजे ना त्याची व्हॅल्यू. दॅट इज इक्विलिब्रियम. हो सर. ओके सर. डिलीट करतो. व्हॉट आर द फॅक्टर्स अफेक्टिंग वेपर प्रेशर? नेचर ऑफ सॉल्व्हंट कोण आहे, तो सॉल्व्हंट आहे कोण त्याच्यावर डिपेंड करणार आहे. म्हणजे आपण वॉटर घेतलं आणि त्याच्या अगेन्स्ट आपण समजा काय क्लोरोफॉर्म घेतलं, ऍसिटोन घेतलं, तर वेपर प्रेशर चेंज होणार आहे. ऍसिटोनचा बॉइलिंग पॉईंट खूप कमी आहे. म्हणजे ज्याचा बॉइलिंग पॉईंट कमी असेल तो खूप क्विक इव्हॅपोरेट होत असणार आहे. म्हणजेच तो खूप लवकर इक्विलिब्रियम अचीव्ह करेल आणि त्याचे वेपर्स पण जास्त कलेक्ट होतील कमी टेम्परेचरलाच. म्हणजे याचा अर्थ होत असतो की वेपर प्रेशर हे जास्त असणार आहे जर बॉइलिंग पॉईंट कमी असेल तर. ओके. सो इझिली वोलटाईल जे लिक्विड्स असतात, वोलटाईल लिक्विड्स म्हणजे ज्यांचे बॉइलिंग पॉईंट्स कमी आहेत त्यांचं वेपर प्रेशर हे कायम जास्त असतं. त्याच्यानंतर नेचर ऑफ सोल्यूट. आता त्या सॉल्व्हंट मध्ये अजून आपण सोल्यूट टाकलेलं नाहीये, पण ते सोल्यूट टाकल्यानंतर काय होणार आहे त्याच्यावरती अवलंबून असू शकतं. म्हणजे वोलटाईल सोल्यूट इन्क्रीजेस वेपर प्रेशर अँड नॉन वोलटाईल सोल्यूट डिक्रीजेस इट. म्हणजे आता समजा आपण असं कन्सिडर केलं, आधी वोलटाईलचं एक्सप्लेन करतो, नॉन वोलटाईलचं आपल्याला यूज करायचंच आहे. समजा आपण असं कन्सिडर केलं की याच्यामध्ये काहीतरी आपण एक लिक्विड घेतलेलं आहे, वॉटर आहे समजा, वॉटर. याचा अर्थ इथं सरफेसवरती मॉलिक्युल्स कशाचे असतील? सगळे वॉटरचे. म्हणजे इथं जे लीड लावल्यानंतर जे इव्हॅपोरेट होणार आहे ते काय इव्हॅपोरेट होणार आहे? वॉटरच Water. इव्हॅपोरेट होणार आहे फक्त. बट इफ आय ऍड volatile solute, लेट्स से ऍसिटोन, तर आता काय होणार? ऍसिटोन जर मी ऍड केलं तर काय होणार आहे? आता हे प्युअर वॉटर नाहीये. आता याच्यामध्ये अमाऊंट सेम आहे असं कन्सिडर करू. हे वॉटर घेतलंय आणि त्याच्यामध्ये ऍसिटोन मी ब्लू दाखवतो. आता सरफेसवरती काय असणार आहे? तर सरफेसवरती काही मॉलिक्युल्स असतील ते वॉटरचे असतील, बट देयर विल बी सम मॉलिक्युल्स ऑफ ऍसिटोन ऑल्सो. आता जर याला लीड लावलं, इव्हॅपोरेशन कशा कशाचं होईल? वॉटर अँड ऍसिटोन बोथ. ओके. कारण ते सरफेसवरती आहेत. म्हणजे याचा अर्थ ते वेपर प्रेशर वाढवणार आहे. वोलटाईल जर सोल्यूट आपण घेतलेलं असेल तर. अँड नॉन वोलटाईल सोल्यूट जर घेतलं तर त्याच्यामुळे मात्र डिक्रीज होईल. का असं कन्सिडर करतोय? नॉन वोलटाईल घेतलं तर डिक्रीज होईल असं का म्हणतोय? तर आता बघा, समजा आपण नॉन वोलटाईल घेतलं, म्हणजे समजा आपण याच्यामध्ये मीठ टाकून दिलं या पाण्यामध्ये, तर आता काय त्याचा अर्थ असणार आहे? इथले सरफेसवरचे मॉलिक्युल्स कोण आहेत? वॉटर आणि त्याच्या बरोबरीनं सम मॉलिक्युल्स ऑफ NaCl. हा ब्लू जे काढतोय ते समजा NaCl चे पार्टिकल्स. NaCl चा पार्टिकल इव्हॅपोरेट होतो का? नाही होत. म्हणजे इव्हॅपोरेट फक्त वॉटर होणार आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे ना की इव्हॅपोरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सरफेस एरिया, एक्सपोज झालेला सरफेस एरिया. मग सोल्यूटनं तो सरफेस एरिया काही वापरला ना, त्यामुळे इथल्यापेक्षा इकडे सरफेस एरिया कमी मिळाला ना, जर आपण सेम बीकर घेतला असेल तर. कारण काही सरफेस एरिया NaCl न खाल्लाय. म्हणजे याचा अर्थ होतो
असतो की इव्हॅपोरेशन कमी झालं म्हणजेच वेपर प्रेशर कमी झालं. कन्सेप्ट कळतीये बरोबर? Yes, sir. हो सर. नेक्स्ट बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन कसं? तर सोल्यूट जर जास्त घेतला म्हणजे कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनचं जास्त घेतलं, सोल्यूट जास्त आहे म्हणजे सरफेस एरिया सोल्यूट जास्त वापरेल म्हणजे वेपर प्रेशर अजूनच कमी होईल. ओके, सो वेपर प्रेशर डिक्रीजेस विथ इन्क्रीज कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. अँड टेम्परेचर वाढवलं की इव्हॅपोरेशनचा रेट वाढणार आहे म्हणजेच वेपर प्रेशर वाढणार आहे. ओके, नेक्स्ट बघू, राऊल्ट्स लॉ. काही वेळेला काही जण याला रूल्स लॉ असे म्हणतात. मला माझा मास्टर राऊल्ट्स लॉ म्हणायचा त्यामुळे मला याला राऊल्ट्स लॉ म्हणायची सवय लागलेली आहे. त्याला काही जण रूल्स लॉ असे म्हणतात. ओके, बघू आपण काय लॉ आहे ते. आधी स्टेटमेंट बघतो आणि मग त्याच्याप्रमाणे एक्सप्लेनेशन वगैरे आपण सगळं बघू. बघा, at constant temperature, at constant temperature, the partial vapor pressure of any volatile component of a solution is equal to, हे partial vapor pressure आहे, मी त्याला म्हणतो VP, vapor pressure of any volatile component of a solution. Let's say हा आहे solvent. So vapor pressure of solvent is equal to the product of vapor pressure of pure component, म्हणजे तोच सॉल्व्हंट प्युअर स्टेट मध्ये असताना, अँड मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट कंपोनंट मल्टिप्लाइड बाय मोल फ्रॅक्शन. कळतंय का बघा? म्हणजे आता समजा बघा, हे लक्षात नसेल आलं तर एकदा परत सांगतो. बघा काय नेमकं म्हणणं आहे समजून. समजा आपण असं कन्सिडर केलं, दिस इज प्युअर सॉल्व्हंट. तर प्युअर सॉल्व्हंट असल्यानंतर याचं काहीतरी वेपर प्रेशर असेल. ओके, आता प्युअर सॉल्व्हंट जर असेल तर मोल फ्रॅक्शन किती आहे त्याचा? 1. 1. परफेक्ट. मोल फ्रॅक्शन इज इक्वल टू 1. मग आता इथं काय सांगितलंय बघा, वेपर प्रेशर ऑफ वोलेटाईल कंपोनंट म्हणजे वेपर प्रेशर इज इक्वल टू सॉल्व्हंटचं किती असलं पाहिजे? तर वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट मल्टिप्लाइड बाय मोल फ्रॅक्शन 1. आता जर मी हे सोल्युशन मध्ये कन्वर्ट केलं तर, आता मी इथं फक्त हे मेन्शन करतो, हे वेपर प्रेशर ऑफ, एक मिनिट, वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन, वेपर प्रेशर सॉल्व्हंट मल्टिप्लाइड बाय इट्स मोल फ्रॅक्शन. फक्त मी इथं सोल्युशन लिहिलंय म्हणून थोडं कन्फ्युज नका होऊ. मी काय सांगायचा ट्राय करतोय ते समजून घ्या. आता सॉल्व्हंटच वेपर प्रेशर आपण इकडे बघतोय, पण हे प्युअर सॉल्व्हंट आहे आणि हे सोल्युशन मधलं सॉल्व्हंट आहे. आपल्याला सॉल्व्हंटच बघायचंय, आपल्याला सोल्युशनचा वेपर प्रेशर नाही बघायचं. म्हणजे NaCl चं ऍक्वियस सोल्युशन घेतलं तर आपण वॉटरचं बघणार आहे. आपण NaCl सोल्युशनचं म्हणणार फक्त, पण वेपर प्रेशर कुणाचं असणार ऍक्च्युली त्याच्यातलं? वॉटरचं. त्यामुळे आपण ते सोल्युशन म्हणलं तरी सुद्धा तिथे ऍक्च्युअल आपण वॉटरचंच वेपर प्रेशर कन्सिडर करणार आहे. ओके, सो आता समजा आपण असं कन्सिडर केलं की इथं मी पुन्हा एकदा वॉटर घेतलं, पण त्याच्यामध्ये NaCl पण ऍड करून टाकलंय. आणि NaCl किती घेतलं? NaCl घेतलं समजा 0.5 एवढं मोल फ्रॅक्शन घेतलं NaClचं. याचा अर्थ 0.5 मोल फ्रॅक्शन सॉल्व्हंटचा असला पाहिजे. म्हणजे इथं मी 0.5 यूज करणार, विच इज इक्वल टू वेपर प्रेशर जे प्युअरचं आहे तेवढं असू देत, पण त्याच्या हाफ झालं ना इथं मला मिळालेलं वेपर प्रेशर. कळते का बघा? Yes, sir. ओके, म्हणजे मी जर इथं कॉन्सन्ट्रेशन वाढवत गेलो, कशाची? NaClची,
NaCl जितकं मी जास्त वापरत जाईल तितकं आता काय होत जाणार आहे बघा. NaCl मी अजून ऍड केलं, समजा मी इथं ऍड केलं 0.8 एवढं मोल फ्रॅक्शन NaClचं केलं, याचा अर्थ 0.3 मोल फ्रॅक्शन मी वॉटरचं घेतलं. इथं कुठलं यूज करणार आहे मी मोल फ्रॅक्शन? सॉल्व्हंटचं. 0.3 म्हणजे अजूनच कमी आलं. म्हणजे जितकं मी NaCl जास्त यूज करीन तितकं वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन माझं कमी कमी येत जाणार आहे. समजते बरोबर आहे? आता Yes. हाच पार्ट आपल्याला इकडं लक्षात घ्यायचा आहे. आता हे थोडस काय म्हणता येईल, सिम्बॉलिकली आपल्याला सगळं बघायचं. त्या प्रत्येक गोष्टीसाठी काही ना काहीतरी सिम्बॉल्स यूज केलेले असतील. मोल फ्रॅक्शनचा सिम्बॉल असतो एक्स. X1 म्हणलं की याचा अर्थ होत असतो मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट. ऑलवेज. ओके, 1 इज फॉर सॉल्व्हंट अँड 2 इज फॉर सोल्यूट. आता जर सोल्यूट्स एक पेक्षा जास्त घेतलं तर X2, X3, X4 असं आपण करत जाऊ शकतो. बट X1 इज ऑलवेज युज फॉर सॉल्व्हंट. सो 1 हा नंबर आपण सॉल्व्हंटसाठी यूज करणार आहे. म्हणजे वेपर प्रेशरला जर तुम्ही P म्हणणार असलात तर P1 म्हणजे वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट. ओके, आणि P2 म्हणलं की दॅट इज विल बी वेपर प्रेशर ऑफ सोल्यूट. सो आता त्याचा विचार करू. इकडं सगळं एक्सप्लेन करतो आता. Consider a solution containing two volatile components A and B. Both are volatile. लक्षात घ्या. म्हणजे आता आपण वॉटर आणि ऍसिटोन समजा मिक्स करून टाकलेलं आहे. हॅव्हिंग मोल फ्रॅक्शन्स X1 and X2. आता त्यातलं जे A आहे त्याचा अर्थ तो सॉल्व्हंट आहे. A हा सॉल्व्हंट आहे, त्याला जर आपण X1 म्हणलेलं असलं तर असा त्याचा अर्थ होणार. अँड X2 हा B आहे म्हणजे तो सोल्यूट आहे. ओके, लेट P1 0 अँड P2 0 बी वेपर प्रेशर्स ऑफ प्युअर A अँड B. हे जे 0 यूज करतोय आपण हे प्युअर साठी यूज करायचं. ओके, ते 0 नाही आहेत असं दिसलं की ते सोल्युशन आहे. ओके, आता याचा अर्थ त्यांनी काय केलेला आहे, इथं आता त्यांनी सॉल्व्हंट सोल्यूट असं काहीच यूज करायचं नाही असं आता त्यांनी डोक्यात ठेवलेलं आहे. ज्या वेळेला सगळ्याला ते 0 म्हणतात त्यावेळेला. ओके, लक्षात घ्या काय काय चाललंय. सो खरं तर तिथं सोल्युशन आहे का नाहीये? वॉटर प्लस ऍसिटोन केलंय म्हणजे तर खरं तर आहे. पण बघताना P1 0 अँड P2 0 बी वेपर प्रेशर्स ऑफ प्युअर A अँड प्युअर B. म्हणजे काय अर्थ होत असतो, याच्यामध्ये जर फक्त वॉटर घेतलं असतं तर त्याचं वेपर प्रेशर किती आहे? हे P1 0 आहे. याच्यामध्ये जर फक्त ऍसिटोन घेतलं असतं तर याचं वेपर प्रेशर किती आहे? दॅट इज P2 0. तर ते आता आपण त्या दोघांना मिक्स करतो आणि मग काय चेंजेस होत आहेत ते आपण बघतोय. आय होप कळतंय काय मी बडबड करतोय ते. नेक्स्ट बघा, अकॉर्डिंग टू रूल्स लॉ किंवा राऊल्स लॉ द पार्शियल प्रेशर ऑफ ए, काय सांगितलंय, पार्शियल प्रेशर म्हणजेच वेपर प्रेशर. पार्शियल प्रेशर ऑफ ए P1 इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ ए मल्टिप्लाइड बाय पार्शियल प्रेशर ऑफ प्युअर ए. समजतंय का? जे आपण मगाशी केलं होतं तेच. वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन, सोल्युशन मधला तो कंपोनेंट इज इक्वल टू वेपर प्रेशर प्युअर सॉल्व्हंट मल्टिप्लाइड बाय मोल फ्रॅक्शन. तेच केलंय ना बघा. येस. ओके, वेपर प्रेशर सोल्युशन मधला त्या कंपोनेंटचं वेपर प्रेशर इज इक्वल टू वेपर प्रेशर ज्या वेळेला तो प्युअर असेल त्यावेळेला मल्टिप्लाइड बाय त्याचं मोल फ्रॅक्शन. ओके, म्हणजे हे आलं. हे इक्वेशन इम्पॉर्टंट आहे, हे आपल्याला खूप वेळेला यूज करायचं आहे. द पार्शियल प्रेशर ऑफ बी काय येणार सिमिलरली, आता बी साठी काय आहे 2 यूज करतोय आपण. सो P2 इज इक्वल टू त्याचं मोल फ्रॅक्शन X2 मल्टिप्लाइड बाय त्याचं पार्शियल वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनेंट म्हणजे P2 0. ते आलं. मग टोटल प्रेशर किती असेल? तर तुम्हाला आठवत असलं लास्ट इयरचं डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर, तर याचा अर्थ काय होत असतो, टोटल प्रेशर इज इक्वल टू सम ऑफ ऑल पार्शियल प्रेशर्स. सो PT इज इक्वल टू P1 प्लस P2 म्हणजेच हे X1 P1 0 प्लस X2 P2 0. खालची स्टेप कळतीये का बघा.
x1 ला आपण x2 च्या लँग्वेजमध्ये टर्म्समध्ये इथं सबस्टिट्यूट केलं 1 मायनस x2. का तर मोल फ्रॅक्शनची ऍडिशन ही कायम 1 असते. बरोबर आहे. सो x1 प्लस x2 इज इक्वल टू 1. त्याच्यामुळे x1 किती असला पाहिजे 1 मायनस x2. इथं सबस्टिट्यूट केलं म्हणजे आता हे खालची स्टेप कळते का बघा, ब्रॅकेट फक्त सॉल्व्ह केलाय. 1 मल्टिप्लाइड बाय हे P10 म्हणजे हे P10 येईल मायनस x2 मल्टिप्लाइड बाय P10 म्हणजे मायनस x2 P10 प्लस हे x2 P20 तर आहेच. हे जे x2 मल्टिप्लाइड बाय हे सुद्धा x2 मल्टिप्लाइड बाय म्हणजे त्यातनं ब्रॅकेटच्या बाहेर x2 जर काढून घेतलं तर काय येणार आहे P20 मायनस P10 इंटू x2 प्लस P10. हे कळतंय का बघा. येस सर. ओके, या सोल्युशन मध्ये काही डाऊट असला तर विचारा. बघा, these equations can be used to calculate vapor pressures of solutions having different concentrations. म्हणजे आता जर आपल्याला दोन कुठलेही वोलटाईल सॉल्व्हंट्स दिलेले असतील, वोलटाईल कंपोनंट्स दिलेले असतील, मिक्स करून टाकलेले आहेत, ऍसिटोन वॉटर, ऍसिटोन प्लस वॉटर प्लस काय क्लोरोफॉर्म 3 घेतले, तर त्या प्रत्येकाचं जर मोल फ्रॅक्शन आपल्याला माहिती असलं तर आपण डायरेक्टली अशा टाईपचा कॅल्क्युलेट करू शकतो आणि प्रत्येकाचं वेपर प्रेशर आपल्याला कॅल्क्युलेट करता येऊ शकतं इफ वी नो टोटल प्रेशर. डिलीट करतो. व्हॉट आर द आयडियल अँड नॉन आयडियल सोल्युशन्स. बघा, आयडियल सोल्युशन्स याचा अर्थ होत असतो तुम्ही कुठलंही कसंही कॉन्सन्ट्रेशन घ्या, जर राऊल्स लॉ ओबे करत असेल ते सोल्युशन, देन इट इज कॉल्ड ॲज आयडियल सोल्युशन. पण जर काही ठराविकच कॉन्सन्ट्रेशन्स अशी असतील ज्या वेळेला राऊल्स लॉ इज फॉलोड, बट देर आर सम कॉन्सन्ट्रेशन्स ॲट विच दिस सोल्युशन्स डू नॉट ओबे राऊल्स लॉ, तर त्याला आपण नॉन आयडियल सोल्युशन्स म्हणणार. नॉन आयडियल सोल्युशन्स. आत्ता जे आपण सगळं कन्सिडर करतोय ते नॉर्मली आपण राऊल्स लॉ यूज करणार आहे, म्हणजे आपण दरवेळेला आयडियल सोल्युशन्सचाच विचार करणार आहे, नॉन आयडियलचा आपण विचार करणार नाही. आधी आपण आयडियल असेल तर काय होईल त्याचा विचार करायचा आहे आणि मग जर आपल्याला एकदा ही कन्सेप्ट क्लिअर झालेली असली तर मग त्याचं डेप्थ चेंज करून नॉन आयडियलचा सुद्धा विचार करू. म्हणजे ओबे जर राऊल्स लॉ करत नसेल तर का नाही करत आहे आणि किती व्हेरिएशन त्याच्यात मिळणार आहे त्याचा विचार करू. बघू आपण नंतर. बघा, एक्सप्लेन द टर्म्स लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर अँड रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. ओके, आता इथनं ऍक्च्युली आपला सगळा चॅप्टर चेंज होईल. त्याच्यामुळे आतापर्यंत झालेला काही पार्ट आहे त्याच्यात काही डाऊट आहे का, एकदा असेल तर विचारा, नाही तर मग आपण हा पार्ट उद्यापासून नवीन पार्ट चालू करू. सिंपल पार्ट आहे, फक्त एकदमच टॉपिक चेंज होईल आत्तापासून. सो अगदी लेक्चरच्या शेवटी नवीन टॉपिक नको चालू करायला बसायला. काही डाऊट असेल तर विचारा, नाही तर थांबू. ओके, चलो थांबूया मग. बाय सर. टाटा. Hi, sir. अच्छा, Hi, sir. बाय बाय.